नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. स्वरूपात सांगितलं सकाळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलंय. अवजेत वंजारे जे आणि लक्षवेधी जे मांडले, निश्चित या लक्षवेधीच्या माध्यमातून या राज्यामध्ये पहिल्यांदा इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय सुरू झालं आणि त्या अंतर्गत ओबीसीच्या सगळ्या योजना एकत्रित केल्या गेल्या. स्पेसिफिक मला मंत्री महोदयांना एक महत्त्वाची बाब निदर्शनाला आणून द्यायची आहे की राज्यामध्ये आपण नामांकित शाळा या योजनेखाली NTच्या मुलांच्यासाठी आपण 70,000 रुपये देत आहोत. आदिवासी मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा आपण देत आहोत आदिवासी विभाग. परंतु ओबीसीमध्ये मग गोंधळी समाज आहे, वडर समाज आहे, सुतार आहे, नाभिक आहे, शिंपी, लवार, गोसावी, रामोशी, नंदीवाला अशा अनेक समाज आहेत. तर ही मुलंसुद्धा नामांकित शाळेमध्ये इंग्लिश मिडियमच्या शिकली पाहिजे ती. यासाठी आपण काही योजना आणणार आहात का? सभापती महोदय, आत्ताच सन्माननीय सदस्य सदाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे धनगर समाजासाठी ज्या धनगर समाजाच्या 16 योजना आहेत त्यातली ती एक योजना आहे आणि त्या योजनेतून आपण त्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेमध्ये शिक्षणासाठी केलेलं आहे. पण असे जर प्रस्ताव आले तर नक्कीच आम्ही वित्त विभागाच्या मान्यतेने त्यांना लवकरात लवकर इम्प्लिमेंट करू. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.